मोहना मोरे कान्हा मोरे कृष्णा। मोरे कान्हा मोरे कृष्णा। प्रभाग क्रमांक 7 मधील बोल्लेगाव परिसरातील हनुमान मंदिर सभा मंडपाचे तसेच रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। प्रभागातील नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा नारळही यावेळी वाढवण्यात आला। गोपालकाला निमित्ताने हनुमान मंदिर येथे काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभक्त परायण तुकाराम महाराज कातोरे व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते दही हंडी फोडण्यात आली। प्रभागातील नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील, विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर यांचा एकत्रितपणे गौरव सत्कार करण्यात आला। बोल्लेगाव या ठिकाणी पूर्वी अनेक अडचणी होत्या, पण महानगरपालिका हद्दीमध्ये हा भाग समाविष्ट झाल्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुमारसिंह वाकळे पाटील यांना निवडल्यानंतर त्यांच्या प्रयत्नातून आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागली आहेत। आपल्या परिसराचा झालेला कायापालट हा प्रत्येकाने पाहिलाय। प्रत्येक जण या बदलत्या बोल्लेगावचे साक्षीदार आहेत आणि हा विकास कोणी केला हेही त्यांना माहीत आहे। त्यामुळेच आमदार संग्राम भैया जगताप, माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील, विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या ठिकाणी सविस्तर माहिती त्यांनी आपल्याला या परिसरामधल्या कामाच्या संदर्भात असं आपल्या सर्व या बाकीच्या देखील गोष्टींबद्दल मांडलेल्या आहेत। पण खरं तर आपल्या सर्वांसमोर हे बोलेगाव हे एक मोठं उपनगर या भागाचं आहे। खरं तर तो आपल्याला आठवतं की पूर्वी हा परिसर महानगरपालिका हद्दीमध्ये नव्हता। जसं महानगरपालिका झाल्यापासून अनेक गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यापासून जिथं जिथं ग्रामपंचायतची नगरपंचायत होती, नगरपंचायतची नगरपालिका होती, नगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिका होतात, तर लोकांच्या अपेक्षा या वाढत जातात कामांच्या बाबतीमध्ये। की लोकांना वाटतं की आता ग्रामपंचायतची नगरपालिका झाली म्हणजे लगेचच आपल्याला कुठेतरी काम झालं पाहिजे। नगरपंचायतच्या नगरपालिका झाल्या तिथेही लोकांना वाटतं की आता जास्त काम होईल आणि नगरपालिकेच्या महानगरपालिका झाल्या तर आपल्याला वाटतं की आता लगेच मोठ्या शहरांसारखं आपल्याकडं विस्तार होण्याकरता सुरुवात। पण खरं तर
आपल्याकडे दुर्दैव असं की ज्या वेळेला खरं तर महानगरपालिका झाली त्यावेळेला आपल्याकडे जे नेतृत्व होते काम करणारे, जिथं जिथं नगरपालिकांच्या महानगरपालिका होतात ते होत असताना जितकी गावं समाविष्ट होतात तितका मोठ्या प्रमाणामध्ये करोडोंचा निधी त्या ठिकाणी विस्तारित नगरपालिका ग्रामपंचायतींचा हा महानगरपालिकेमध्ये समावेश झाले होत असतो. पण आपल्याकडे तुम्हाला सांगतो की 1 रुपया सुद्धा त्यावेळेला तत्कालीन ग्रामपंचायती ज्यावेळेस आपल्या महानगरपालिकेमध्ये आल्या 1 रुपया सुद्धा निधी त्यावेळेला सरकारने आपल्याकडे दिला नाही. खरं तर त्याच वेळेला लगेचच तो विरोध व्हायला पाहिजे. आता जुन्या गोष्टी आहेत, 2003च्या काळातल्या गोष्टी आहेत. आता आज त्या गोष्टीवर चर्चा करून उपयोग नाही. पण हे खरं तर त्यावेळेला सगळं झालं असतं तर आज आपल्याला सांगतो की हा जो काही टप्पा आहे, स्पीड आहे, गती आहे, ही गती आपल्याला वाढवता आली आहे. हरकत नाही जरी आज ती गती त्या काळामध्ये मिळाली नसेल, पण तुमच्यासारख्या लोकांनी आज आमच्या हातामध्ये ही एक कामाची भगवी पताका ती आज तुम्ही आमच्या हातामध्ये दिली आणि त्याच्या माध्यमातून आज या सर्व कामाला गती देण्याचं काम हे आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी आज समाजामध्ये करतात. म्हणूनच आज आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला, आम्हाला कामाची संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून आज आपल्याकडं हे सर्व काम आज सभामंडपाच्या रूपाने आज आपले जे भूमिपूजन होते, उद्घाटन लोकार्पण सोहळा होतोय, तर त्याच कामाचं प्रतीक आहे. आणि याच्यापुरतच नाही तर आज तो आपण नेहमी मला सांगणं असायचं की आम्ही नगर शहरामध्ये जायचं असेल तर आम्हाला बोलेगावचा मागचा रस्ता झाला पाहिजे. गेल्या काही वर्षापूर्वी आपण रस्ता केला आणि आता जसं आपण पाहतो की आता तो आपण पूल नादुरुस्त झालेला आहे. म्हणजे आता तो जुना पूल आहे. नगर शहरामध्ये तुम्हाला सांगतो अंदाजे असे 35 ते 40 पूल होते. 35-40 पूल असे जुने होते की दगडी पूल होते, म्हणजे खालून जावं लागायचं नदी पात्रातून. थोडा पाऊस आला की पाणी वरतून जायचं, संपर्क तुटायचा. तुम्हाला सांगतो आता लई अजून 2 पूल राहिले, म्हणजे 3 होत्या. तुमचं एक आता ते 8-8 कोटी रुपयाला राज्य सरकारकडनं आपण मंजूर करून आणले. जोड अध्यात्माचा वारसा हा असणं गरजेचं असतं. म्हणजे आज लोकांनी तिथे जरी पोहोचले तरी परमेश्वराचे आभार मानले, देवाचे आभार मानले, कारण देवाने त्यांना ती सद्बुद्धी दिली. देवाने सद्बुद्धी दिली नसती तर ती यान तयार झालं नसतं. म्हणून हे सगळं कुठेतरी अध्यात्माशी निगडीत सगळ्या गोष्टी असतात. पण आज सगळ्या या बाबतीमध्ये काम करत असताना तुम्हाला पुढाकार घेताय आणि हे सगळं बोलत असले. आता हे दोघांचं चाललं होतं काही ना काही एकमेकाच्या म्हणजे कोण काय करतं. पण तुम्हाला सांगतो जी आम्ही सगळे मंडळी आहेत ही राजकारणामध्ये जोडलेली मंडळी नाही. हे सगळे आम्ही योगायोगानं राजकारणामध्ये जोडले गेलो. पण तुम्हाला सांगतो हे सगळे विचार जे आहेत किंवा जे नातं आहे ते नातं मैत्रीचं नातं आहे. मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजयम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपत्ते. सर्व शक्तिमान, सर्व बुद्धिमान आणि सर्व इंद्रियांना काबूत ठेवणाऱ्या महान देवाला शरणागत असे याचा अर्थ आहे की वैभवसाठी आपल्या म्हणून दाखवलाय. या पावसामुळं नाही तर आपला ठराविक कार्यक्रम खाली होता, नियोजित चांगले कार्यक्रम होते. पण आज आपल्याला पाऊस जरी आला तरी आपल्या संग्राम बायांमुळं आज आपलं कीर्तन, काल्याचं कीर्तन अतिशय चांगलं या सभामंडपामध्ये झालं. आणि योगायोग असं आहे भैया की ज्या दिवशी सप्ताह बसला त्या दिवशी पाऊस आला, पण तरी पण आपलं या सभामंडपामुळं कीर्तन होऊन गेलं. त्या दिवशी तर याच्याही पेक्षा जोरात होता आणि आजही आपलं काल्याचं कीर्तन होतं. तर या तुम्ही दिलेल्या सभामंडपामुळं आज सगळ्या भाविकांचं काल्याचं कीर्तन इथं आनंदात झालं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये जसं हा श्रीराम मंदिर ते हनुमान मंदिर म्हणजे हा आपला रस्ता, हा सभामंडप मारुती मंदिराचा, तसं आपलं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग ते श्रीराम मंदिर हा रस्ता, हे सर्व रस्ते आणि श्रीराम मंदिरासमोरचं कॉन्क्रिटीकरण हे सर्व आपल्याला संग्राम भायांच्या माध्यमातून मिळालं. या मंदिरासमोर सभामंडप आणि समोरील कॉन्क्रीट करण्याच्या कामाचा आज लोकार्पण सोहळा. फार काही बोलणार नाही, पण आज श्रीकृष्ण जयंती तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजचं एक आनंददायी वातावरण या ठिकाणी आहे. पूर्वी लोक सांगत आहेत की ती हालत नव्हती, फक्त शंकर बाबांनी राळेगणची ती निमित्ती घातली म्हणजे आमचा नवसाला पावणारा मारुती आहे. म्हणून मी मारुतीला एकच प्रार्थना करतो की आज आमदार साहेबाच्या हाताने एक लोकार्पण सोहळा झाला, पण पुढच्या वेळेस इथं
भैया लाल दिव्याच्या गाडीत यावं हीच मी भगवंताची प्रार्थना करतो. आमच्या हनुमंतरायाला म्हणतो का भैयांना इथं लाल गाडीत येऊन द्यावा इथे एकदा. आणि तुम्ही ज्या टायमाला लाल गाडी मिळणारच आहे बरं का 100% तुम्हाला. पण ज्या टायमाला मिळेल ना तर पहिलं आमच्या मारुतीकडे या तुम्ही, ही तुम्हाला विनंती राहील आमची. खूप काही कार्यकाळ झाला म्हणून त्यांना सर्व लहान थोड्याच्या वतीने धन्यवाद. अशीच भगवंतांना त्यांना चालना देऊ ही सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा. तसेच आमचे नगर शहरातील लाडके आमदार हे कुमार भाऊचं पण ऐकतात बरं का झालं. बरंच काही या परिसरामध्ये ऐकतात आणि ऐकतात म्हणून या संपूर्ण नागापूर बोलेगावचा बराच काही पालट झाला. कोणी रोड मागितले रोड दिले, कोणी लाईट मागितली लाईट दिली, कोणी नाली मागितल्या नाल्या दिल्या. या सर्वांची इच्छा पूर्ण केली म्हणून भगवंताने त्यांना पुढच्या काळात त्यांना अशी चालना देऊ, असं त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन त्यांना या धन्यवाद देण्यात आहे. यावेळी बोल्लेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.